दशक 14वा. अखंड ध्यान. समास पहिला. निस्पृह लक्षणनाम. श्रीराम ऐका निस्पृहाची सिकवण, युक्तिबुद्धी शहाणपण, जेणे राहे समाधान निरंतर. श्रीराम सोपा मंत्र परिनेमस्त, साधे वोषध गुणवंत, साधे बोलणे सप्रचित, तैसे माझे श्रीराम. तत्काळची अवगुण जाती, उत्तम गुणाची होये प्राप्ती. शब्दवोषध तीव्र श्रोती, साक्षेपे सेवावे. श्रीराम निस्पृहता धरू नये, धरली तरी सोडू नये, सोडिली तरी हिंडो नये. ओळखी मध्ये श्रीराम कांता दृष्टी राखो नये, मनास गोडी चाखवू नये. धारिष्ट चळता दाखवू नये, मुख आपुले. श्रीराम एके स्थळी राहो नये, कान कोंडे साहो नये. द्रव्यदारा पाहो नये, आळकेपणे. श्रीराम आचार भ्रष्ट होऊ नये, दिल्या द्रव्य घेऊ नये. उणा शब्द येऊ नये, आपणावरी. श्रीराम भिक्षेविषयी लाजो नये, बहुत भिक्षा घेऊ नये. पुसताही देऊ नये, ओळखी आपली. श्रीराम धडमळीण नेसो नये, गोड अन्न खाऊ नये. दुराग्रह करू नये, प्रसंगे वर्तावे. श्रीराम भोगी मन असो नये, देह दुःखे त्रासो नये. पुढे आशा धरू नये, जीवित्वाची. श्रीराम विरक्ती गळो देऊ नये, धारिष्ट चळो देऊ नये. ज्ञान मलिन होऊ नये, विवेक बळे. श्रीराम करुणा कीर्तन सोडू नये, अंतर्ध्यान मोडू नये. प्रेमतंतू तोडू नये, सगुण मूर्तीचा. श्रीराम पोटी चिंता धरू नये, कष्टे खेद मानू नये. समयी धीर सांडू नये, काही केल्या. श्रीराम अपमानिता सिणो नये, निखंदिता कष्टो नये. धिक्कारिता झुरो नये, काही केल्या. श्रीराम लोकलाज धरू नये, लाजविता लाजो नये. खिजविता खिजो नये, विरक्त पुरुषे. श्रीराम शुद्ध मार्ग सोडू नये, दुर्जनासी तडो नये. संबंध पडो देऊ नये, चांडाळासी. श्रीराम तपीळपण धरू नये, भांडविता भांडो नये. उडविता उडवू नये, निजस्थिती आपुली. श्रीराम हासविता हासो नये, बोलविता बोलो नये. चालविता चालो नये, क्षणक्षणा. श्रीराम एक वेश धरू नये, एक साज करू नये. एक देसी होऊ नये, भ्रमण करावे. श्रीराम सलगी पडो देऊ नये, प्रतिग्रह घेऊ नये. सभेमध्ये बैसो नये, सर्व काळ. श्रीराम नेम आंगी लावू नये, भरवसा कोणास देऊ नये. अंगीकार करू नये, नेमस्तपणाचा. श्रीराम नित्यनेम सांडू नये,
अभ्यास बुडो देऊ नये, परतंत्र होऊ नये, काही केल्या श्रीराम. स्वतंत्रता मोडू नये, निरापेक्षा तोडू नये, परापेक्षा होऊ नये, क्षणक्षणा श्रीराम. वैभव दृष्टी पाहो नये, उपाधी सुखे राहो नये, एकांत मोडू देऊ नये, स्वरूप स्थितीचा श्रीराम. अनर्गळता करू नये, लोकलाज धरू नये, कोठे तरी होऊ नये, आसक्त कदा श्रीराम. परंपरा तोडू नये, उपाधी मोडू देऊ नये, ज्ञानमार्ग सोडू नये, कदा काळी श्रीराम. कर्ममार्ग सांडू नये, वैराग्य मोडू देऊ नये, साधन भजन खंडू नये, कदा काळी श्रीराम. अतिवाद करू नये, अनित्यपोटी धरू नये, रागे भरी भरो नये, भलतीकडे श्रीराम. न मनी त्यास सांगो नये, कंटाळ बाणे बोलो नये, बहुसाल असो नये, एके स्थळी श्रीराम. काही उपाधी करू नये, केली तरी धरू नये, धरली तरी सापडो नये, उपाधी मध्ये श्रीराम. थोरपणे यसो नये, महत्व धरून बैसो नये, काही मान इच्छू नये, कोठे तरी श्रीराम. साधेपण सोडू नये, सानेपण मोडू नये, बळात्कारे जोडू नये, अभिमान अंगी श्रीराम. अधिकारे विण सांगो नये, दाटून उपदेश देऊ नये, कानकोंडा करू नये, परमार्थ कदा श्रीराम. कठीण वैराग्य सोडू नये, कठीण अभ्यास सांडू नये, कठीणता धरू नये, कोणेके विषयी श्रीराम. कठीण शब्द बोलो नये, कठीण आज्ञा करू नये, कठीण धीरत्व सोडू नये, काही केल्या श्रीराम. आपण आसक्त होऊ नये, केल्या वीण सांगो नये, बहुसाल मागो नये, शिष्यवर्गासी श्रीराम. उद्धट शब्द बोलो नये, इंद्रिये स्मरण करू नये, शाक्त मार्गे भरो नये, मुक्तपणे भरी श्रीराम. नीच कृती लाजो नये, वैभव होता माजो नये, क्रोधे भरी भरो नये, जाणपणे श्रीराम. थोरपणे चुको नये, न्याये नीती सांडू नये, अप्रमाण वर्तो नये, काही केल्या श्रीराम. कळल्या वीण बोलो नये, अनुमाने निश्चये करू नये, सांगता दुःख धरू नये, मूर्खपणे श्रीराम. सावधपण सोडू नये, व्यापकपण सांडू नये, कदा सुख मानू नये, निसुगपणाचे श्रीराम. विकल्पपोटी धरू नये, स्वार्थ आज्ञा करू नये, केली तरी टाकू नये, आपणास पुढे श्रीराम. प्रसंगे वीण बोलो नये, अन्वये वीण गाऊ नये, विचारे वीण जाऊ नये, अविचार पंथे श्रीराम. परोपकार सांडू नये, परपीडा करू नये, विकल्प पडो देऊ नये, कोणीये कासी श्रीराम. नेणपण सोडू नये, महंतपण सांडू नये, द्रव्यासाठी हिंडू नये, कीर्तन करीत श्रीराम. संशयात्मक बोलो नये, बहुत निश्चये करू नये, निर्वाहे वीण धरू नये,
ग्रंथ हाती श्रीराम. जाणपणे पुसो नये, अहंभाव दिसो नये, सांगेन ऐसे म्हणो नये, कोणिये कासी श्रीराम. ज्ञान गर्व धरू नये, सहसा छळना करू नये, कोठे वाद घालू नये, कोणिये कासी श्रीराम. स्वार्थ बुद्धी जडो नये, कारभारी पडो नये, कार्यकर्ते होऊ नये, राजद्वारी श्रीराम. कोणास भरवसा देऊ नये, जड भिक्षा मागो नये, भिक्षेसाठी सांगो नये, परंपरा आपुली श्रीराम. सोयीरिकीत पडो नये, मध्यावर्ती घडो नये, प्रपंचाची जडो नये, उपाधी अंगी श्रीराम. प्रपंच प्रस्ती जाऊ नये, बाष्कळ अन्न खाऊ नये, पाहुण्या सरिसे घेऊ नये, आमंत्रणे कदा श्रीराम. श्राद्ध पक्ष सटी सामासे, शांती फळशोभन बारसे, भोग राहाण बहुवसे, नवसव्रते उद्यापने श्रीराम. तेथे निस्पृहे जाऊ नये, त्याचे अन्न खाऊ नये, येळील बाणे करू नये, आपणासी श्रीराम. लग्न मुहूर्ती जाऊ नये, पोटासाठी गाऊ नये, मोले कीर्तन करू नये, कोठे तरी श्रीराम. आपली भिक्षा सोडू नये, वारे अन्न खाऊ नये, निस्पृहासी घडो नये, मोलयात्रा श्रीराम. मोले सुकृत करू नये, मोल पुजारी होऊ नये, दिल्हा तरी घेऊ नये, इनाम निस्पृहे श्रीराम. कोठे मठ करू नये, केला तरी तो धरू नये, मठपती होऊन बैसो नये, निस्पृह पुरुषे श्रीराम. निस्पृहे अवघेची करावे, परी आपण तेथे न संपडावे, परस्परे उभारावे, भक्ती मार्गासी श्रीराम. प्रयत्ने बिन राहो नये, आळस दृष्टी आणू नये, देह असता पाहो नये, वियोग उपासनेचा श्रीराम. उपाधी मध्ये पडो नये, उपाधी अंगी जडो नये, भजन मार्ग मोडू नये, निसंगळपणे श्रीराम. बहु उपाधी करू नये, उपाधी विण कामा नये, सगुण भक्ती सोडू नये, विभक्ती खोटी श्रीराम. बहुसाल धावो नये, बहुसाल राहो नये, बहुत कष्ट करू नये, असू दे खोटे श्रीराम. बहुसाल बोलो नये, अबोलणे कामा नये, बहुत अन्न खाऊ नये, उपवास खोटा श्रीराम. बहुसाल निजो नये, बहुत निद्रा मोडू नये, बहुनेम धरू नये, बाष्कळ खोटे श्रीराम. बहुजनी असो नये, बहु आरण्य सेवू नये, बहुदेह पाळू नये, आत्महत्या खोटी श्रीराम. बहुसंग धरू नये, संत संग सांडू नये, कर्मठपण कामा नये, अनाचार खोटा श्रीराम. बहुलौकिक सांडू नये, लोकाधेन होऊ नये, बहुप्रीती कामा नये, निष्ठुरता खोटी श्रीराम. बहुसंशये धरू नये, मुक्तमार्ग कामा नये, बहुसाधनी पडो नये, साधने वीण खोटे श्रीराम. बहुविषये भोगू नये, विषय त्याग करिता नये, देहलोभ धरू नये, बहुत्रास खोटा श्रीराम. वेगळा अनुभव घेऊ नये, अनुभवे वीण कामा नये,
आत्मस्थिती बोलो नये स्तब्धता खोटी श्रीराम मन उरो देऊ नये मने वीण कामानये अलक्ष्य वस्तु लक्षानये लक्षे वीण खोटे श्रीराम मन बुद्धी अगोचर बुद्धी वीण अंधकार जाणीवेचा पडो विसर नेणी व खोटी श्रीराम ज्ञाते पण धरू नये ज्ञाने वीण कामानये अतर्क्य वस्तु तर्कानये तर्के वीण खोटे श्रीराम दृश्य स्मरण कामानये विस्मरण पडो नये काही चर्चा करू नये केलिया वीण नचले श्रीराम जगी भेद कामानये वर्णसंकर करू नये आपला धर्म उडवू नये अभिमान खोटा श्रीराम आशाबद्धत बोलो नये विवेके वीण चालो नये समाधान हालो नये काही केल्या श्रीराम अबद्ध पोथी लेहो नये पोथी वीण कामानये अबद्ध वाचू नये वाचिल्या वीण खोटे श्रीराम निस्पृहे वक्तृत्व सांडू नये आशंका घेता भांडू नये श्रोतयांचा मानू नये वीट कदा श्रीराम हे सिकवण धरिता चित्ती सकळ सुखे वोळगती आंगी बाणे महंती अकस्मात श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह लक्षण नाम समास पहिला। समास दुसरा भिक्षा निरूपण। श्रीराम ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा वो भवती या पक्षा रक्षिले पाहिजे श्रीराम भिक्षा मागोन जो जेविला तो निराहारी बोलिला प्रतिग्रहा वेगळा झाला भिक्षा मागता श्रीराम संता संत जे जन तेथे कोरान्न मागोन करी भोजन तेणे केले अमृत प्राशन प्रतिदिनी श्रीराम भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रह असंतो वापि संतो वा सोमपानम दिने दिने। ऐसा भिक्षेचा महिमा भिक्षा माने सर्वोत्तमा ईश्वराचा अगाध महिमा तो ही भिक्षा मागे श्रीराम दत्त गोरक्ष आदि करुणी सिद्ध भिक्षा मागती जनी निस्पृहता भिक्षेपासुनी प्रगट होये श्रीराम वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता कैची श्रीराम आठा दिवसा धान्य मेळविले तरी ते कंटाळवाणे झाले प्राणी एकाएकी चेवले नित्य नूतन ते पासुनी श्रीराम नित्य नूतन हिंडावे उदंड देशाटन करावे तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्यवाणे श्रीराम अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रयी श्रीराम भिक्षा मागता किरको नये
भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये, परिभ्रमण करावे श्रीराम. भिक्षा आणि चमत्कार चाकाटती लहान थोर, कीर्ती वर्णी निरंतर भगवंताची श्रीराम. भिक्षा म्हणजे कामधेनु, सदा फळ नभे सामान्य, भिक्षेस करी जो अमान्य, तो करंटा जोगी श्रीराम. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करीती सकळ प्राणी श्रीराम. भिक्षा म्हणजे निर्भये स्थिती, भिक्षेने प्रगटे महंती, स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती, भिक्षा गुणे श्रीराम. भिक्षेस नाही आडथाळा, भिक्षाहारी तो मोकळा, भिक्षे करिता सार्थक वेळा, काळ जातो श्रीराम. भिक्षा म्हणजे अमरवल्ली, जिकडे तिकडे लगडली, अवकाळी फळदाये निजाली, निर्लज्जासी श्रीराम. पृथ्वीमध्ये देश नाना, फिरता उपवासी मरेना, कोणे येके ठाई जना, जड नभे श्रीराम. गोरज्य वाणिज्य कृषी, त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी, विसंभो नये झोळीसी, कदा काळी श्रीराम. भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य, एकदेसी श्रीराम. काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे, बहुत आणिता घ्यावे, मुष्टी एक श्रीराम. सुखरूप भिक्षा मागणे, ऐसी निस्पृहतेची लक्षणे, मृदवागविलास करणे, परमसौख्यकारी श्रीराम. ऐसी भिक्षेची स्थिती, अल्प बोलिले येथामती, भिक्षा वाचवी विपत्ती, होणार काळी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे, भिक्षा निरूपण नाम समास दुसरा. श्रीराम. कवित्व शब्द सुमन माळा, अर्थ परिमळ आगळा, तेणे संत षट पदकुळा, आनंद होये श्रीराम. समास तिसरा. कवित्व कला निरूपण. श्रीराम. कवित्व शब्द सुमन माळा, अर्थ परिमळ आगळा, तेणे संत षट पदकुळा, आनंद होये श्रीराम. ऐसी माळा अंतःकरणी, गुंफून पूजा रामचरणी, बोकार तंत अखंडपणी, खंडूच नये श्रीराम. परोपकारा कारणे, कवित्व अगत्य करणे, तया कवित्वाची लक्षणे, बोलिजेती श्रीराम. जेणे घडे भगवद भक्ती, जेणे घडे विरक्ती, ऐसिया कवित्वाची युक्ती, आधी वाढवावी श्रीराम. क्रियेवीण शब्दज्ञान, तयान मानिती सज्जन, म्हणूनी देव प्रसन्न, अनुतापे करावा श्रीराम. देवाचेन प्रसन्नपणे, जे जे घडे बोलणे, ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे, या नाव प्रासादिक श्रीराम. धीट पाठ प्रासादिक,
ऐसे बोलती अनेक, तरी हा त्रिविध विवेक बोलिजेल श्रीराम. धीट म्हणजे धीटपणे केले, जे जे आपुल्या मनास आले, बळेची कवित्व रचिले, या नाव धीट बोलिजे श्रीराम. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तया सारिखा उतार आपणही केला श्रीराम. शीघ्रची कवित्व जोडिले, दृष्टी पडिले तेची वर्णिले, भक्ती वाचून जे केले, त्या नाव धीट पाठ श्रीराम. कामिक रसिक शृंगारिक, वीरहास्य प्रस्ताविक, कौतुक विनोद अनेक, या नाव धीट पाठ श्रीराम. मन झाले कामाकार, तैसेची निघती उद्गार, धीट पाठे परपार पाविजेत नाही श्रीराम. भावया उदर शांती, करणे लागे नरस्तुती, तेथे केली जे व्युत्पत्ती, त्या नाव धीट पाठ श्रीराम. कवित्व नसावे धीट पाठ, कवित्व नसावे खटपट, कवित्व नसावे उद्धट पाषांडमत श्रीराम. कवित्व नसावे वादांग, कवित्व नसावे रसभंग, कवित्व नसावे रंगभंग दृष्टांतहीन श्रीराम. कवित्व नसावे पाल्हाळ, कवित्व नसावे बाष्कळ, कवित्व नसावे कुटीळ लक्षुनिया श्रीराम. हीन कवित्व नसावे, बोलिलेची न बोलावे, छंदभंग न करावे, मुद्राहीन श्रीराम. व्युत्पत्तीहीन तर्कहीन, कळाहीन शब्दहीन, भक्तिज्ञान वैराग्यहीन कवित्व नसावे श्रीराम. भक्तिहीन जे कवित्व, तेची जाणावे ठोंबे मत, आवडीहीन जे वक्तृत्व कंटाळवाणे श्रीराम. भक्तिविण जो अनुवाद, तोची जाणावा विनोद, प्रीतिविण संवाद घडे केवी श्रीराम. असो धीट पाठते ऐसे, नाथिले अहंतेचे पिसे, आता प्रसादिकते कैसे सांगिजेल श्रीराम. वैभव कांता कांचन, जयास वाटे हे वमन, अंतरी लागले ध्यान सर्वोत्तमाचे श्रीराम. जयास घडीने घडी, लागे भगवंती आवडी, चढती वाढती गोडी भगवज्जनाची श्रीराम. जो भगवज्जने वीण, जाऊने दिये कक्षण, सर्व काळ अंतःकरण भक्तिरंगे रंगले श्रीराम. जया अंतरी भगवंत, अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत, ते ब्रह्मनिरूपण श्रीराम. अंतरी बैसला गोविंद, तेणे लागला भक्तिछंद, भक्तिवीण अनुवाद आणिक नाही श्रीराम. आवडी लागली अंतरी, तैसीच बदे वैखरी, भावे करुणा कीर्तन करी, प्रेम भरे नाचतू श्रीराम. भगवंती लागले मन, तेणे नाठवे देहभान, शंका लज्जा पडोन दुरी ठेली श्रीराम. तो प्रेम रंगे रंगला, तो भक्तिमध्ये मातला, तेणे अहं भाव घातला पायातळी श्रीराम. गात नाचत निशंक, तयास कैचे दिसती लोक, दृष्टी त्रैलोक्य नायक वसून ठेला श्रीराम. ऐसा भगवंती रंगला, आणिक काही न लगे त्याला, स्वैच्छा वर्णू लागला
ध्यान कीर्ती प्रताप श्रीराम. नाना ध्याने नाना मूर्ती, नाना प्रताप नाना कीर्ती, तया पुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे श्रीराम. असो ऐसा भगवत भक्त, जो ये संसारी विरक्त, तया समानिती मुक्त साधुजन श्रीराम. त्याचे भक्तीचे कौतुक, तया नाव प्रासादिक, सहज बोलता विवेक प्रगट होय श्रीराम. ऐका कवित्व लक्षण, केलेच करू निरूपण, जेणे निवे अंतःकरण श्रोतयांचे श्रीराम. कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ अन्वयाचे श्रीराम. कवित्व असावे भक्तिबळे, कवित्व असावे अर्थागळे, कवित्व असावे वेगळे अहंतेसी श्रीराम. कवित्व असावे कीर्तिवाड, कवित्व असावे रम्य गोड, कवित्व असावे जाड प्रतापविशी श्रीराम. कवित्व असावे सोपे, कवित्व असावे अल्परूपे, कवित्व असावे सुल्लपे चरणबंद श्रीराम. मृदुमंजुळ कोमळ, भव्य अद्भुत विशाळ, गौल्य माधुर्य रसाळ भक्तिरसे श्रीराम. अक्षरबंद पदबंद, नाना चातुर्य प्रबंध, नाना कौशल्यता छंदबंद, धाटी मुद्रा अनेक श्रीराम. नाना युक्ती नाना बुद्धी, नाना कळा नाना सिद्धी, नाना अन्वये साधी, नाना कवित्व श्रीराम. नाना साहित्य दृष्टांत, नाना तर्क धातमात, नाना संमती सिद्धांत पूर्वपक्षेसी श्रीराम. नाना गती नाना व्युत्पत्ती, नाना मती नाना स्फूर्ती, नाना धारणा नाना धृती, या नाव कवित्व श्रीराम. शंका आशंका प्रत्युत्तरे, नाना काव्ये शास्त्राधारे, तुटे संशये निर्धारे निर्धारिता श्रीराम. नाना प्रसंग नाना विचार, नाना योग नाना विवर, नाना तत्व चर्चा सार, या नाव कवित्व श्रीराम. नाना साधने पुरश्चरणे, नाना तपे तीर्थाटणे, नाना संदेह फेडणे, या नाव कवित्व श्रीराम. जेणे अनुताप उपजे, जेणे लौकिक लाजे, जेणे ज्ञान उमजे, या नाव कवित्व श्रीराम. जेणे ज्ञान हे प्रबळे, जेणे वृत्ती हे मावळे, जेणे भक्तिमार्ग कळे, या नाव कवित्व श्रीराम. जेणे देह बुद्धी तुटे, जेणे भवसिंधु वाटे, जेणे भगवंत प्रगटे, या नाव कवित्व श्रीराम. जेणे सद्बुद्धी लागे, जेणे पाषांड भंगे, जेणे विवेक जागे, या नाव कवित्व श्रीराम. जेणे सद्वस्तु भासे, जेणे भास हा निरसे, जेणे भिन्नत्व नासे, या नाव कवित्व श्रीराम. जेणे होये समाधान, जेणे तुटे संसार बंधन, जया मानिती सज्जन, तया नाव कवित्व श्रीराम. ऐसे कवित्व लक्षण, सांगता ते असाधारण, परंतु काही एक निरूपण, बुझावया केले श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, कवित्व कळा निरूपण नाम समास तिसरा.
समास चौथा. कीर्तन लक्षण. श्रीराम कलयुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुटे सांडावे एकीकडे. श्रीराम खटखट खंडून टाकावी, खळखळ खळासी न करावी, खरे खोटे खवळो नेदावी, वृत्ती आपुली. श्रीराम गर्वगाणे गाऊ नये, गाता गाता गळो नये, गोप्य गुज गरजो नये, गुण गावे. श्रीराम घष्टणी घिसणी घस्मरपणे, घसर घसरू घसा खाणे, घुम घुमोची घुमणे योग्य नभे. श्रीराम नाना नामे भगवंताची, नाना ध्याने सगुणांची, नाना कीर्तने कीर्तीची अद्भुत करावी. श्रीराम चकचक चुकावेना, चाट चावट चळावेना, चरचर चुरुचुरु लागेना, ऐसे करावे. श्रीराम छळ छळ छळणा करू नये, छळिता छळिता छळो नये, छळणे छळणा करू नये कोणी एकाची. श्रीराम जी 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 म्हणावेना, जो जो जागे तो तो पावना, जप जपो जनी जनार्दना, संतुष्ट करावे. श्रीराम झिरपे झरे पाझरे जळ, झळके दुरुनी झळाळ, झळझळा झळकती सकळ प्राणी तेथे. श्रीराम या 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 म्हणावे न लगे, या 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 उपाव न लगे, या 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 काहीच न लगे सुबुद्धासी. श्रीराम टक 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 करू नये, टाळा टाळी टिको नये, टम 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 लावू नये कंटाळवाणी. श्रीराम ठस ठोंबस ठाकावेना, ठक 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 करावेना, ठाके ठमके ठसावेना मूर्ती ध्यान. श्रीराम डळमळ डळमळ डको नये, डगमग डगमग कामा नये, डंडळ डंडळ चुको नये हे काडपणे. श्रीराम ढिसाळ ढाला ढळती कुंचे, ढोबळा ढसकण डुले नाचे, ढळेची ना ढिग ढिगांचे कंटाळवाणे. श्रीराम नाना नेटक नागर, नाना नम्र गुणागर, नाना नेमक मधुर नेमस्त गाणे. श्रीराम ताळ तंबुरे तान माने, ताळबद्ध तंत गाणे, तूर्त तार्किक तने मने तल्लीन होती. श्रीराम थरथरा थरकती रोमांच, थै 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 स्वरे उंच, थिर थिर थिरावे नाच प्रेमळ भक्तांचा. श्रीराम दक्ष दाक्षण्य दाटले, बंदे प्रबंदे कोण दाटले, दमदम दुमदुमो लागले जगदांतर. श्रीराम धूर्त तूर्त धावो न आला, धिंग बुद्धीने धिंग झाला, धाके धाके धोकला रंग अवघा. श्रीराम नाना नाटक नेटके, नाना माने तुके कौतुके, नाना नेमक अनेके विद्या पात्रे. श्रीराम पाप पळून गेले दुरी, पुण्य पुष्कळ प्रकटेवरी, परतरतो परे अंतरी चटक लागे. श्रीराम फुकट फाकट फटवणे नाही, फटकळ फुगडी पिंगा नाही, फिके फसकट फोल नाही भकाध्या निंदा. श्रीराम बरे 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 म्हणती, बाबा बाबा उदंड करीती, बळे बळेची बळाविती कथे लागी. श्रीराम भला 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 लोकी, भक्तिभावे भव्य अनेकी, भूषण भाविक लोकी परोपकारे. श्रीराम मानेल तरी मानावे मने, मत्तन भावे ममतेने,
मी बहुत जने म्हणजेत आहे श्रीराम. येके टोकत येका पासी, येऊ येती झडेसी, या असे तयासी म्हणावे न लगे श्रीराम. रागरंग रसाळ सुरंगे, अंतरसंगीत रागे, रत्न परीक्षा रत्नामागे धावती लोक श्रीराम. लवलवा लवती लोचन, लकलका लकले मन, लपलपो लपती जन आवडीने श्रीराम. वचने वाउगी वदेना, वावरे बिवरे बसेना, वक्तृत्वे निबीजना विनित होवुनी श्रीराम. सारासार समस्ताला, सिकवू जनाला, साहित संगीत सज्जनाला बरे वाटे श्रीराम. खरे खोटे खरे वाटले, खरखर खुरखुर खुंटले, खोटेपणे गेले खोटे म्हणूनिया श्रीराम. शहाणे शोधिता शोधेना, शास्त्रार्थ श्रुती बोधेना, शुकशारिका शमेना शब्दतयाचा श्रीराम. हरुषे हासिला, हा हो ने भुलला, हित होईना तयाला परत्रीचे श्रीराम. लक्षावे लक्षिता अलक्षी, लक्षिले लोचना ते लक्षी, लंगले लये ते अलक्षी विहिंगम मार्गे श्रीराम. क्षेत्रज्ञ क्षोभतो, क्षमेने क्षमून क्षमवितो, क्षमणे क्षोभणे क्षेत्रज्ञतो सर्वाठाई श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तन लक्षण नाम समास चौथा. श्रीराम. मागा हरिकथेचे लक्षण, श्रोती केला होता प्रश्न, सावध होऊन विचक्षण परिसोत आता श्रीराम. समास पाचवा. हरिकथा लक्षण. श्रीराम. मागा हरिकथेचे लक्षण, श्रोती केला होता प्रश्न, सावध होऊन विचक्षण परिसोत आता श्रीराम. हरिकथा कैसी करावी, रंगे कैसी भरावी, जेणे पाविजे पदवी रघुनाथ कृपेची श्रीराम. सोने आणि परिमळे, युक्षदंडा लागती फळे, गौल्य माधुर्य रसाळे तरी ते अपूर्वता श्रीराम. तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित तरी हेही अपूर्वता श्रीराम. रागज्ञानी ताळज्ञानी, सकळ कळा ब्रह्मज्ञानी, निराभिमाने वर्ते जनी तरी हेही अपूर्वता श्रीराम. मच्छर नाही जयासी, जो अत्यंत प्रिये सज्जनासी, चतुरांग जाणे मानसी अंतरनिष्ठ श्रीराम. जयंत्यादिके नाना पर्वे, तीर्थे क्षेत्रे जे अपूर्वे, जेथे वसिजे देवाधिदेवे सामर्थ्य रूपे श्रीराम. तया तीर्था ते जेन मानिती, शब्द ज्ञाने मिथ्या म्हणती, तया पामरा श्रीपती
जोडेल कैचा श्रीराम निर्गुण नेले संदेहाने सगुण नेले ब्रह्मज्ञाने दोहीकडे अभिमाने वोस केले श्रीराम पुढे असता सगुणमूर्ती निर्गुण कथा जे करीती प्रतिपादून उछेदिती तेची पढत मूर्ख श्रीराम ऐसी न कीजे हरिकथा अंतर पडे उभये पंथा परिसलक्षणे आता हरिकथेची श्रीराम सगुणमूर्ती पुढे भावे करुणा कीर्तन करावे नाना ध्याने वर्णावे प्रताप कीर्ती ते श्रीराम ऐसे गाता स्वभावे रसाळ कथा ओढवे सर्वांतरी हेलावे प्रेम सुख श्रीराम कथा रचायाची खूण सगुणी नाणावे निर्गुण न बोलावे दोषगुण पुढिलांचे कदा श्रीराम देवाचे वर्णावे वैभव नाना प्रकारे महत्व सगुणी ठेवून या भाव हरिकथा करावी श्रीराम लाज सांडून जनाची आस्था सांडून धनाची नीच नवी कीर्तनाची आवडी धरावी श्रीराम नम्र होऊन रांजागणी निशंक जावे लोटांगणी करताळिका नृत्यवाणी नामघोषे गरजावे श्रीराम एकांची कीर्ती एका पुढे वर्णिता साहित्य न पडे म्हणून या निवाडे जेथील तेथे श्रीराम मूर्ती नसता सगुण श्रवणी बैसले साधुजन तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे श्रीराम नाही मूर्ती नाही सज्जन श्रवणी बैसले भाविक जन तरी करावे कीर्तन प्रस्ताविक वैराग्य श्रीराम शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक स्त्रियादिकांचे कौतुक वर्णून एकी श्रीराम लावण्य स्त्रियांचे वर्णिता विकार बाधिजे तत्वता धारिष्टापासून श्रोता चळे तत्काळ श्रीराम म्हणून ते तजावे जे बाधक साधका स्वभावे घेता अंतरी ठसावे ध्यान स्त्रियांचे श्रीराम लावण्य स्त्रियांचे ध्यान कामाकार झाले मन कैचे आठवेल ध्यान ईश्वराचे श्रीराम स्त्री वर्णिता सुखावला लावण्याचे भरी भरला तो स्वये जाणावा चेवला ईश्वरापासुनी श्रीराम हरिकथेसी भाव बळे गेला रंग तो तुंबळे निमिष एक जरी आकळे ध्यानी परमात्मा श्रीराम ध्यानी गुंतले मन कैचे आठवेल जन निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माझे श्रीराम राग ज्ञान ताळ ज्ञान स्वर ज्ञानेसी व्युत्पन्न अर्थान्वयाचे कीर्तन करू जाणे श्रीराम 56 भाषा नाना कळा कंठ माधुर्य कोकिळा परी तो भक्तिमार्ग वेगळा भक्त जाणती श्रीराम भक्तास देवाचे ध्यान देवा वाचून नेणे अन्न कळावंताचे जे मन ते कळाकार झाले श्रीराम श्रीहरी वीण जे कळा तेची जाणावी अवकळा देवास सांडून वेगळा प्रत्यक्ष पडिला श्रीराम सर्पी वेढिले चंदनासी निधाना आड विवसी नाना कळा देवासी आड तैस्या श्रीराम
सांडून देव सर्वज्ञ नादामध्ये भावे मग्न ते प्रत्यक्ष विघ्न आडवे आले श्रीराम एक मन गुंतलेश्वरी कोणे चिंतावा श्रीहरी बळेची धरुनिया चोरी शुश्रूषा घेतली श्रीराम करिता देवाचे दर्शन आडवे आले रागज्ञान तेणे धरुनिया मन स्वरा मागे नेले श्रीराम भेटो जाता राजद्वारी बळेची धरिला बेगारी कळावंता तैसी परी कळेने केली श्रीराम मन ठेवून ईश्वरी जो कोणी हरिकथा करी तोची ये संसारी धन्य जाणा श्रीराम जयास हरिकथेची गोडी उठेनीच नवी आवडी तयास जोडली जोडी सर्वोत्तमाची श्रीराम हरिकथा मांडली जेथे सर्व सांडून धावे तेथे आलस्य निद्रा दवडून स्वार्थे हरिकथेसी सादर श्रीराम हरिभक्तांची ये घरी नीच कृत्य अंगीकारी साहेभूत सर्वांपरी साक्षपे होये श्रीराम या नाव हरिदास जयासी नामी विश्वास येथून हा समास संपूर्ण झाला श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे हरिकथा लक्षण निश्चय नाम समास पाचवा समास सहावा चातुर्य लक्षण श्रीराम रूपलावण्य अभ्यासिता नये सहज गुणासन चले उपाये काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची श्रीराम काळे माणूस गोरे होयेना बनाळास येत न चालेना मुक्यास वाचा फुटेना हा सहज गुण श्रीराम आंधळे डोळस होयेना बधिरते ऐकेना पांगुळ पाये घेईना हा सहज गुण श्रीराम कुरूपतेची लक्षणे किती म्हणोनी सांगणे रूप लावण्य या कारणे पालटेना श्रीराम अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती कुविद्या सांडून सिकती शहाणे विद्या श्रीराम मूर्खपण सांडिता जाते शहाणपण सिकता येते कारभार करिता उमजते सकळ काही श्रीराम मान्यता आवडे जीवी तरी का उपेक्षा करावी चातुर्ये विण उंच पदवी कदापि नाही श्रीराम ऐसी प्रचित येते मना तरी का स्वहित कराना सन्मार्गे चालता जना सज्जना माने श्रीराम देहे नेटके शृंगारिले परी चातुर्ये विण नासले गुणे विण साजिरे केले बाष्कळ जैसे श्रीराम अंतरकळा शृंगारावी नाना परी उमजवावी संपदा मेळवून भोगावी सावकास श्रीराम प्रयत्न करीना सिकेना शरीर तेहि कष्टवीना
उत्तम गुण घेईना सदा कोपी श्रीराम। आपण दुसऱ्यास करावे ते उसिणे सर्वेची घ्यावे, जना कष्टविता कष्टावे लागेल बहु श्रीराम। न्याये वर्तेल तो शहाणा, अन्यायी तो दैन्यवाणा, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे श्रीराम। जे बहुतास मानले ते बहुती मान्य केले, येरते व्यर्थची गेले जगन्निंद्य श्रीराम। लोक आपणासी बोळावे किंवा आवघेच कोसळावे, आपणास समाधान भावे ऐसे करावे श्रीराम। समाधाने समाधान वाढे, मित्रीने मित्री जोडे, मोडिता क्षण मात्र मोडे बरेपण श्रीराम। अहो काहो अरे कारे, जनी ऐकिजे ते कीरे, कळत असताच कारे निकामीपण श्रीराम। चातुर्ये शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर, दोही मध्ये कोण थोर बरे पाहा श्रीराम। बाह्याकार शृंगारिले, तेणे लोकांच्या हातासी काये आले, चातुर्ये बहुतांसी रक्षिले नाना प्रकारे श्रीराम। बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, समस्ती बरे म्हणावे ऐसी वासना श्रीराम। तने मने झिजावे, तेणे भले म्हणून घ्यावे, उगेची कल्पिता सिणावे लागेल पुढे श्रीराम। लोकी कार्यभाग आडे, तो कार्यभाग जेथे घडे, लोक सहजची बोढे कामासाठी श्रीराम। म्हणून दुसऱ्यास सुखी करावे, तेणे आपण सुखी भावे, दुसऱ्यास कष्टविता कष्टावे लागेल स्वये श्रीराम। हे तो प्रगटची आहे पाहिल्या विण कामानये, समजणे हा उपाये प्राणी मात्रासी श्रीराम। समजले आणि वर्तले, तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे पुरुष श्रीराम। जितुका व्याप तितुके वैभव, वैभवा सारिखा हाव भाव, समजले पाहिजे उपाव प्रगटची आहे श्रीराम। आळसे कार्यभाग नासतो, साक्षेप होत होत होतो, दिसते गोष्टी कळेना तो शहाणा कैसा श्रीराम। मित्री करिता होते कृत्य, वैर करिता होतो मृत्य, बोलिले हे सत्य की असत्य ओळखावे श्रीराम। आपणास शहाणे करू नेणे, आपले हित आपण नेणे, जनी मैत्री राखो नेणे वैर करी श्रीराम। ऐसे प्रकारीचे जन त्यास म्हणावे अज्ञान, तयापासी समाधान कोण पावे श्रीराम। आपण एकाएकी एकला, सृष्टीत भांडत चालिला, बहुतांमध्ये एकल्याला येश कैचे श्रीराम। बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे, उत्तम गुणी विवरावे प्राणी मात्रासी श्रीराम। शहाणे करावे जन, पतित करावे पावन, सृष्टीमध्ये भगवज्जन वाढवावे श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे
चातुर्ये लक्षण नाम समास सहावा. श्रीराम. नाना वेश नाना आश्रम, सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम, जेथे पावती विश्राम, त्रैलोक्यवासी. श्रीराम. समास सातवा. युगधर्म निरूपण. श्रीराम. नाना वेश नाना आश्रम, सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम, जेथे पावती विश्राम, त्रैलोक्यवासी. श्रीराम. देवऋषी मुनी योगी, नाना तापसी वीतरागी, पितृआदि करून विभागी, अतीत अभ्यागत. श्रीराम. गृहस्थाश्रमी निर्माण झाले, आपला आश्रम टाकून गेले, परंतु गृहस्थागृही हिंडू लागले, कीर्ती रूपे. श्रीराम. या कारणे गृहस्थाश्रम सकळामध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. श्रीराम. जेथे षट्कर्मे चालती, विद्योक्त क्रिया आचरती, वाग्माधुर्ये बोलती, प्राणिमात्रासी. श्रीराम. सर्व प्रकारे नेमक, शास्त्रोक्त करणे काही एक, त्याही मध्ये अलोलिक, तो हा भक्तिमार्ग. श्रीराम. पुरश्चरणी काया क्लेसी, दृढव्रती परमसायासी, जगदीशा वेगळे जयासी, थोर नाही. श्रीराम. काया वाचा जीवे प्राणे, कष्टे भगवंता कारणे, मने घेतले धरणे, भजन मार्गी. श्रीराम. ऐसा भगवंताचा भक्त, विशेष अंतरी विरक्त, संसार सांडून झाला मुक्त, देवा कारणे. श्रीराम. अंतरापासून वैराग्य, तेची जाणावे महद्भाग्य, लोलंगते ये बढे अभाग्य, आणिक नाही. श्रीराम. राजे राज्य सांडून गेले, भगवंता कारणे हिंडले, कीर्ती रूपे पावन झाले, भूमंडळी. श्रीराम. ऐसा जो का योगेश्वर, अंतरी प्रत्ययाचा विचार, उकलू जाणे अंतर, प्राणी मात्रांचे. श्रीराम. ऐसी वृत्ती उदासीन, त्याही वरी विशेष आत्मज्ञान, दर्शन मात्रे समाधान, पावती लोक. श्रीराम. बहुतांसी करी उपाये, तो जनाच्या वाट्यानये, अखंड जयाचे हृदये, भगवत रूप. श्रीराम. जनास दिसे हा दुश्चित, परी तो आहे सावचित, अखंड जयाचे चित्त, परमेश्वरी. श्रीराम. उपासना मूर्ती ध्यानी, अथवा आत्मानुसंधानी, नाही तरी श्रवण मननी, निरंतर. श्रीराम. पूर्वजांच्या पुण्यकोटी, संग्रह असल्या गाठी, तरीच ऐसियाची भेटी, होये जनासी. श्रीराम. प्रचिती विणजे ज्ञान, तो आवघाची अनुमान, तेथे कैचे परत्र साधन, प्राणीयासी. श्रीराम.
या कारणे मुख्य प्रत्यये प्रचिती बिण कामानये उपाया सारिखा अपाये शहाणे जाणती श्रीराम वेडे संसार सांडून गेले तरी ते कष्ट कष्टोची मेले दोही कडे अंतरले इहलोक परत्र श्रीराम रागे रागे निघून गेला तरी तो भांड भांडोची मेला बहुत लोक कष्टी केला आपणही कष्टी श्रीराम निघून गेला परी अज्ञान त्याचे संगती लागले जन गुरु शिष्य दोघे समान अज्ञान रूपे श्रीराम आशाबद्धी अनाचारी निघून गेला देशांतरी तरी तो अनाचारची करी जनामध्ये श्रीराम गृही पोटे विण कष्टती कष्टी होऊन निघून जाती त्यास ठाई ठाई मारिती चोरी भरता श्रीराम संसार मिथ्या ऐसा कळला ज्ञान समजून निघून गेला तेणे जन पावन केला आपणा वैसा श्रीराम येके संगतीने तरती येके संगतीने बुडती या कारणे सत्संगती बरी पाहावी श्रीराम जेथे नाही विवेक परीक्षा तेथे कैची यसेल दीक्षा घरोघरी मागता भिक्षा कोठेही मिळेना श्रीराम जो दुसऱ्याचे अंतर जाणे देश काळ प्रसंग जाणे तया पुरुषा कायवणे भूमंडळी श्रीराम नीच प्राणी गुरुत्व पावला तेथे आचारची बुडाला वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे श्रीराम ब्रह्मज्ञानाचा विचारू त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू वर्णानां ब्राह्मणो गुरु ऐसे वचन श्रीराम ब्राह्मण बुद्धीपासून चेवले आचारापासून भ्रष्टले गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे श्रीराम कित्येक दाबल मलकास जाती कित्येक पीरास भजती कित्येक तुर्क होती आपले इच्छेने श्रीराम ऐसा कलयुगीचा आचार कोठे राहिला विचार पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे श्रीराम गुरुत्व आले नीचयाती काही एक बाढली महंती शूद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा श्रीराम हे ब्राह्मणास कळेना त्याची वृत्तीच वळेना मिथ्याभिमान गळेना मूर्खपणाचा श्रीराम राज्य नेले म्लेंची क्षेत्री गुरुत्व नेले कुपात्री आपण अरत्री ना परत्री काहीच नाही श्रीराम ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले विष्णूने श्रीवस्त मिरविले त्याच विष्णूने श्रापिले परशुरामे श्रीराम आम्हीही तेची ब्राह्मण दुःखे बोलिले हे वचन वडील गेले ग्रामणी करून आम्हा भोवते श्रीराम अंताचे ब्राह्मणी काये केले अन्न मिळेना ऐसे झाले तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही श्रीराम बरे वडिलास काये म्हणावे ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे प्रसंगे बोलिले स्वभावे क्षमा केले पाहिजे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे युगधर्म निरूपण नाम
समास सातवा. समास आठवा. अखंड ध्यान निरूपण. श्रीराम बरे ऐसा प्रसंग झाला तो होऊन गेला. आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे. श्रीराम देव पूजावा विमळ हस्ती. तेणे भाग्य पाविजे समस्ती. मूर्ख अभक्त वेस्ती दरिद्र भोगिजे. श्रीराम आधी देवास ओळखावे. मग अनन्य भावे भजावे. अखंड ध्यानची धरावे सर्वोत्तमाचे. श्रीराम सर्वांमध्ये जो उत्तम तया नाव सर्वोत्तम. आत्मानात्म विवेक वर्म ठाई पाडावे. श्रीराम जाण जाणो देह रक्षी. आत्मा द्रष्टा अंतर साक्षी. पदार्थ मात्रास परीक्षी जाणपणे. श्रीराम तो सकळ देहामध्ये वर्ततो. इंद्रिये ग्राम चेष्टवितो. प्रचितीने प्रत्यये येतो प्राणी मात्री. श्रीराम प्राणी मात्री जगदांतरे. म्हणून राखावी अंतरे. दाता भोक्ता परस्परे सकळ काही. श्रीराम देव वर्ततो जगदांतरी. तोची आपुले अंतरी. त्रैलोकीचे प्राणी मात्री बरे पाहा. श्रीराम मुळी पाहणार तो एकला. सकळा ठाई विभागला. देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. श्रीराम भिन्न भासे देहाकारे. प्रस्तुत एकची अंतरे. बोलणे चालणे निर्धारे त्यासीच घडे. श्रीराम आपुले पारिखे सकळ लोक. पक्षी स्वापद पक्ष्वादिक. किडा मुंगी देहधारक सकळ प्राणी. श्रीराम खेचर भूचर वनचर. नाना प्रकारे जळचर. चत्वार खाणी विस्तार. किती म्हणून सांगावा. श्रीराम समस्त जाणीवेने वर्तती. रोकडी पाहावी प्रचिती. त्याची आपुली संगती अखंड आहे. श्रीराम जगदांतरे बोळला धणी. किती एक वटील प्राणी. परी ते बोळायाची करणी आपणापासी. श्रीराम हे आपणाकडेच येते. राजी राखीजे समस्ते. देहासी बरे करावे ते आत्मयास पावे. श्रीराम दुर्जन प्राणी त्यातील देव. त्याचा लाताड स्वभाव. रागास आला जरी राव. तरी तडो नये की. श्रीराम प्रसंगी सांडीच करणे. पुढे विवेके विवरणे. विवेक सज्जनची होणे सकळ लोकी. श्रीराम आत्मत्वी दिसतो भेद. हा अवघाची देह संबंध. एका जीवने नाना स्वाद. औषधी भेदे. श्रीराम गरळ आणि अमृत झाले. परी आपपण नाही गेले. साक्षात्वे आत्मयास पाहिले. पाहिजे तैसे. श्रीराम
अंतरनिष्ठ जो पुरुष तो अंतरनिष्ठेने विशेष, जगामध्ये जो जगदीश तो तयास ओळखे श्रीराम. नयनेची पाहावा नयेन, मने शोधावे मन, तैसाची हा भगवान सकळा घटी श्रीराम. तेणे विण कार्यभाग आडे, सकळ काही तेणेची घडे, प्राणी विवेके पवाडे, तेणेची योगे श्रीराम. जागृतीस व्यापार घडतो, संबंध तयासीच पडतो, स्वप्नामध्ये घडे जो तो, येणेची न्याये श्रीराम. अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण, याचे कळता विवरण सहजची घडे श्रीराम. सहज सांडून सायास, हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यास, ध्यानी धरिती श्रीराम. परी ते धरिता हि धरेना, ध्यानी येती व्यक्ती नाना, उगेची कष्टती मना, कासा विस करुनी श्रीराम. मूर्ती ध्यान करिता सायासे, तेथे एकाचे एकची दिसे, भासो न येतेची भासे विलक्षण श्रीराम. ध्यान देवाचे करावे किंवा देवाल्याचे करावे, हेची बरे विवरावे आपले ठाई श्रीराम. देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव, देव बोळखोन जीव, तेथेची लावावा श्रीराम. अंतरनिष्ठा ध्यान ऐसे, दंडक ध्यान अनारिसे, प्रत्यये विण सकळ पिसे, अनुमान ध्यान श्रीराम. अनुमाने अनुमान बाढे, ध्यान धरिता सवेची मोडे, उगेची कष्टती बापुडे, स्थूल ध्याने श्रीराम. देवास देहधारी कल्पिती, तेथे नाना विकल्प उठती, भोगणे त्यागणे विपत्ती, देहयोगे श्रीराम. ऐसे मनी आठवते, विचारिता भलतेची होते, दिसोन येते दिसते नाना स्वप्नी श्रीराम. दिसते ते सांगता नये, बळे भावार्थ धरिता नये, साधक कासा विस होये अंतर्यामी श्रीराम. सांगोपांग घडे ध्यान, त्यास साक्ष आपुले मन, मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नये श्रीराम. फुकट मन एकवटिले, तेणे तुटक ध्यान केले, तेथे कोण सार्थक झाले पाहाना का श्रीराम. अखंड ध्याने न घडे हित, तरी तो जाणावा पतित, हाची अर्थ सावचित बरा पहावा श्रीराम. ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण, दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असिले पाहिजे श्रीराम. अनन्य सहजची आहे, साधक शोधून न पाहे, ज्ञानी तो विवरून राहे समाधाने श्रीराम. ऐसी हे प्रत्ययाची कामे, प्रत्यये विण बाधिजे भ्रमे, लोकदंडक संभ्रमे चालती प्राणी श्रीराम. दंडक ध्यानाचे लक्षण, धरून बैसले अवलक्षण, प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेणती श्रीराम. मिथ्या समाचार उठविती, वावग्याच बोंबा घालिती, मनास आणिता अंती आवघेची मिथ्या श्रीराम. कोणी एक ध्यानस्थ बैसला,
कोणी एक सिकवी त्याला मुकुट काढून माळ घाला म्हणजे बरे श्रीराम मनाचे थे काये दुष्काळ जे आखुड कल्पिली माळ सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणावे श्रीराम प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती दोरे फुले गुंफावी न लगती कल्पनेची माळ थिटी करीती काये निमित्य श्रीराम बुद्धिवीण प्राणी सकळ ते अवघेची बाष्कळ तया मूर्खासी खळखळ कोणे करावी श्रीराम जेणे जैसा परमार्थ केला तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला साता पाचाचा बळावला साभिमान श्रीराम प्रत्यये विण साभिमान रोगी मारिले झाकून तेथे अवघाची अनुमान ज्ञान कैचे श्रीराम सर्वसाभिमान सांडावा प्रत्यये विवेक मांडावा माया पूर्व पक्ष खंडावा विवेक बळे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास आठवा श्रीराम पिंडाचे पाहिले कौतुक शोधिला आत्मानात्मा विवेक पिंड अनात्मा आत्मा एक सकळ करता श्रीराम समास 9 शाश्वत निरूपण श्रीराम पिंडाचे पाहिले कौतुक शोधिला आत्मानात्मा विवेक पिंड अनात्मा आत्मा एक सकळ करता श्रीराम आत्म्यास अनन्यता बोलिली ते विवेके प्रत्यया आली आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना श्रीराम आत्मानात्मा विवेक पिंडी सारासार विचार ब्रह्मांडी विवर विवरो हे गोडी घेतली पाहिजे श्रीराम पिंड कार्य ब्रह्मांड कारण याचे करावे विवरण हेची पुढे निरूपण बोलिले असे श्रीराम असार म्हणजे नासिबंत सार म्हणजे ते शाश्वत जयास होईल कल्पांत ते सार नभे श्रीराम पृथ्वी जळापासून झाली पुढे ते जळी मिळाली जळाची उत्पत्ती वाढली तेजापासूनी श्रीराम ते जळते जे शोषिले महत्ते जे आटोन गेले पुढे तेजची उरले सावकाश श्रीराम तेज झाले वायोपासूनी वायो झडपी तया लागुनी तेज जाऊनी दाटणी वायोचीच झाली श्रीराम वायो गगनापासूनी झाला मागुता तेथेची विराला ऐसा हा कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री श्रीराम गुणमाया मूळमाया परब्रह्मी पावती लया ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे श्रीराम सर्व उपाधींचा सेवट तेथे नाही दृश्य खटपट निर्गुण ब्रह्म घनदाट
सकळा ठाई श्रीराम. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला, माया त्यागे शाश्वताला ओळखावे श्रीराम. देव अंतरात्मा सगुण, सगुणे पाविजे निर्गुण, निर्गुण ज्ञाने विज्ञान होत असे श्रीराम. कल्पनेतीत जे निर्मळ तेथे नाही मायामळ, मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते श्रीराम. जे होते आणि सवेची जाते, ते ते प्रत्ययास येते, जेथे होणे जाणे नाही ते विवेके ओळखावे श्रीराम. एक ज्ञान एक अज्ञान, एक जाणावे विपरीत ज्ञान, हे त्रिपुटी होये क्षीण तेची विज्ञान श्रीराम. वेदांत सिद्धांत धादांत याची पाहावी प्रचित, निर्विकार सदोदित जेथे तेथे श्रीराम. ते ज्ञान दृष्टीने पाहावे, पाहून अनन्य राहावे, मुख्य आत्मनिवेदन जाणावे याचे नाव श्रीराम. दृश्यास दिसते दृश्य, मनास भासतो भास, दृश्य भासातीत अविनाश परब्रह्म ते श्रीराम. पाहो जाता दुरीच्या दुरी, परब्रह्म सबाहे अंतरी, अंतची नाही अनंत सरी कोणास द्यावी श्रीराम. चंचलते स्थिरावेना, निश्चलते कदापि चळेना, आभाळ येते जाते गगना चळण नाही श्रीराम. जे विकारे वाढे मोडे, तेथे शाश्वतता कैची घडे, कल्पांत होताच बिघडे सकळ काही श्रीराम. जे अंतरीच भ्रमले, माया संभ्रमे संभ्रमले, तयास हे कैसे उकले आभाट चक्र श्रीराम. भिडेने व्यवहार निवडेना, भिडेने सिद्धांत कळेना, भिडेने देव आकळेना आंतरयामी श्रीराम. वैद्याची प्रचित येईना, आणि भीडही उल्लंघेना, तरी मग रोगी वाचेना ऐसे जाणावे श्रीराम. जेणे राजा ओळखिला, तो राव म्हणेना भलत्याला, जेणे देव ओळखिला, तो देवरूपी श्रीराम. जयास माईकाची भीड, ते काये बोलेल द्वाड, विचार पाहता उघड सकळ काही श्रीराम. भीड माये ऐलीकडे, परब्रह्म ते पैलीकडे, पैलीकडे ऐलीकडे सदोदित श्रीराम. लटिक्याची भीड धरणे, भ्रमे भलतेची करणे, ऐसी नव्हे लक्षणे विवेकाची श्रीराम. खोटे आवघेची सांडावे, खरे प्रत्यये ओळखावे, माया त्यागे समजावे परब्रह्म श्रीराम. ते मायेचे जे लक्षण, तेची पुढे निरूपण, सुचितपणे विवरण केले पाहिजे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत निरूपण नाम समास नववा.
समास 10वा माया निरूपण. श्रीराम माया दिसे परी नासे, वस्तू न दिसे परी न नासे. माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर. श्रीराम करंटा पडोनी उताणा, करी नाना परी कल्पना. परी ते काहीच घडेना, तैसी माया. श्रीराम द्रव्यदारेचे स्वप्न वैभव, नाना विळासे हाव भाव. क्षणिक वाटे परी माव, तैसी माया. श्रीराम गगनी गंधर्व नगरे, दिसताती नाना प्रकारे. नाना रूपे नाना विकारे, तैसी माया. श्रीराम लक्ष्मी राये विनोदाची, बोलता वाटे साची. मिथ्या प्रचित तेथीची, तैसी माया. श्रीराम दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे, लोक म्हणती परी ते काटे. परी सर्वत्र राहाटे, तैसी माया. श्रीराम मेल्याचा मोह छाव करणे, सतीचे वैभव वाढवणे. मसणी जाऊन रुदन करणे, तैसी माया. श्रीराम राखेसी म्हणती लक्ष्मी, दुसरी भारदोरी लक्ष्मी. तिसरी नाम मात्र लक्ष्मी, तैसी माया. श्रीराम मुळी बाळ विधवा नारी, तिचे नाव जन्म सावित्री. कुबेर हिंडे घरोघरी, तैसी माया. श्रीराम दश अवतारातील कृष्णा, उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा. नदी नामे पीयुष्णा, तैसी माया. श्रीराम बहुरूपातील रामदेव राव, ग्रामस्थान पुढे दाखवी हाव भाव. का महाराज म्हणून लाघव, तैसी माया. श्रीराम देभारा असे अन्नपूर्णा, आणि गृही अन्नची मिळेना. नामे सरस्वती सिकेना, शुभावळू. श्रीराम सुण्यास व्याघ्र नाम ठेविले, पुत्रास इंद्र नामे पाचारिले. कुरूप परी आळविले, सुंदरायसे. श्रीराम मूर्ख नामे सकळ कळा, राशभी नामे कोकिळा. नातरी डोळसेचा डोळा, फुटका जैसा. श्रीराम मातांगीचे नाम तुळसी, चर्मिकीचे नाम कासी. बोलती अति शूद्रिणीसी, भागीरथी ऐसे. श्रीराम सावली आणि अंधकार, एक होता तेथीचा विचार. उगाची दिसे भास मात्र, तैसी माया. श्रीराम श्रवण बोटे संधी करतळ, रविरश्मे दिसती इंगळ. रम्य आरक्त कल्होळ, तैसी माया. श्रीराम भगवे वस्त्र देखता मनाला, वाटे अग्नची लागला. विवंचिता प्रत्ययाला, तैसी माया. श्रीराम जळी चरण करांगुळे, आकुड लांबे किरकोळे. विपरीत काणे दिसती जळे, तैसी माया. श्रीराम भोवंडिने पृथ्वी कलथली, कामिणीने पिवळी झाली. संन्यपातस्था अनुभवली, तैसी माया. श्रीराम कोणी एक पदार्थ विकार, उगाची दिसे भास मात्र. अनन्याचा अन्य प्रकार, तैसी माया. श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे, माया निरूपण नाम समास 10वा.